कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। अरे नमस्कार सर, बसा घेऊ, बसा बसा। आज कसं काय येणं केलं मोहिते मॅडम? थँक्यू सर। नाही नाही, खरंच थँक्यू अधिपती सर। अहो आज तुमच्यामुळे आमचा पगार झाला। अहो सर थँक्यू काय म्हणताय, उलट आम्हीच सॉरी म्हणतो। आम्ही जरा यावेळी लेटच केला पगार द्यायला, खरंच सॉरी। अरे नाही नाही सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? अहो नाही नाही, खरंच मनापासून सॉरी म्हणतो। आणि इथून पुढं पगाराची तारीख कधीच चुकणार नाही, वेळच्या वेळेला पगार होत जाईल हे शब्द पण देतो। उलट आम्हाला असं वाटलं पगार द्यायला लेट झाला म्हणून काय मोर्चा बिर्चा घेऊन आला काय सर? नाही हो नाही, मोर्चा कशाला काढू आम्ही? अहो आम्ही तर आभार मानायला आलो आहोत। आणि सर हे घ्या, हे काय आणलं आता? पत्र आहे आमच्या वतीनं। कसलं? शाळा बंद करू नका म्हणून पत्र लिहिलंय आम्ही। प्लीज सर शाळा बंद करू नका। बघा ना, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होईलच, पण 80-100 लोकांचा स्टाफ आहे आपला, हो त्यांचं काय? आणि शिक्षक देखील बेरोजगार होतील। सर प्लीज शाळा बंद करू नका, आमच्या पगारावर आमचं घर चालतं। सर लहान मुलं आहेत आमची, नोकरी गेली तर खूप प्रॉब्लेम्स होतील। प्लीज शाळा बंद करू नका सर। प्लीज सर शाळा बंद करू नका। अहो असं काय करताय सर, हात बीत जोडू नका। खरंच मॅडम हात जोडू नका, आणि तुम्ही कुणीच लोड घेऊ नका। शाळा वगैरे बंद करायचा असा काही प्लॅन नाही आमचा। अहो पण भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं आहे की शाळा बंद करायची म्हणून। नाही, मी त्यांच्याशी बोलून घेतो, बघूया की काहीतरी करूया आपण, काळजी करू नका। सर प्लीज बघा काय होत असेल तर, शाळा बंद करून देऊ नका सर। प्लीज सर शाळा बंद नका करू। अरे नाही नका, असं करू नका, असं करू नका खरंच। त्या आदेशला बोलवून आण बरं, आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी काहीतरी थंड माग। होय, तुम्ही काय काळजी करू नका सर, बरं का? माने मॅडम, गवते मॅडम, सगळ्यांना सांगतो, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होणार। शाळा वगैरे बंद करायचा आम्ही खरंच काही विचार करत नाही। थोरल्या सरकारांसंग जे काही बोलायचं ते आम्ही बोलून घेतो। पोरांच्या आता परीक्षा आल्यात, तुम्ही त्याच्यावर लक्ष फोकस करा, बरं काय? हे सगळं आम्ही सांभाळून घेतो, काय काळजी करू नका। घ्या घ्या मॅडम। हा आदेशराव, बरं झालं तुम्ही आला। सर हे आदेश म्हणून आहेत, नवीन जॉईन झालेले आहेत, पगाराचं सगळं हे बघतात। आता नवीनच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जर चूक झाली असेल, इथून पुढे जर पगाराची तारीख चुकली, मी तुमच्या सगळ्यांना ह्यांचा नंबर देऊन ठेवतो, ह्याला फोन करायची तुम्ही। फोन करून करून एवढं छाळायचं की ह्यानं म्हणलं पाहिजे की पगार घ्या, पाहिजे तर 2 महिन्याचा ऍडव्हान्स घ्या, पण फोन एवढं करू नका। अधिपती सर तुम्ही आहात म्हणून चाललंय बघा सगळं, हा असाच सपोर्ट कायम राहू द्या। हो सर, आता काय आम्हाला रडवता का तुम्ही? काय सर पण का नाही, असं काय बोलू नका, सपोर्ट असू द्या। म्हणजे आपली शाळा आहे ती का परकेजी आहे का? हा, आणि मास्तरीन बाई आहेत आमच्या त्या शाळेत, त्या असताना शाळा बंद करायची बिशाद आहे काय आमची? शाळा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे हो। आणि बरं का मॅडम, फुलपगारे सर, जोवर आम्ही आहेत तोवर ही शाळा असणार, शब्द देतो तुम्हाला। बस सर, एवढंच ऐकण्याची इच्छा होती। थँक्यू। थँक्यू सर। हो अरे गौतम मॅडम, जरा ते घेऊन या। काय हो? अरे बाप रे, हो काय आहे? सर विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी प्रेमाने बनवलंय, गोड मानून घ्या। हा ना, तू खोळा गेले हो सर, भारी गेले शाळा राव पोरांनी। मास्तरीन बाई आमच्याकडेच बघायला बघून घ्या, आई साहेब बी आमच्याकडे, मी स्वतः बी माझ्याकडेच, सगळी माझ्याकडेच बघतात का काय? आणि सर आम्ही तुमच्याकडे नेहमीच आशेनं बघतो। खरंच भारी गेले बरं का, पोरांना सांगा। नक्की, छान गेले। बोला मॅडम। तर आम्ही काय बोलणार? तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं। तुम्ही तर काय बोलतच नाही पुढं।
म्हणजे आम्ही फोन केल्या बिगर तुमचं काय स्वतःहून फोन येतच नाही. आता पुढं काय करायचं हे तुम्ही आम्हाला कळवायला नका काय? का सारखं आम्हीच तुम्हाला जागा करायचं पुढं काय करायचं म्हणून? काय झालं काय पुढं? कशाचं काय झालं मॅडम? नाही म्हणजे मला काही कळालं नाही. उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय, गारपीट होऊ लागली आहे, शेतीचं लई नुकसान झालं, हे सगळं बोलायला बोलवलंय आम्ही इथं. गाडी मोडीच्या नोटिशी बद्दल विचारतोय आम्ही. नोटीस सर झाली ना मॅडम. आमचे सर स्वतः जाऊन आलेत अक्षरा मॅडमकडे. ते आम्हाला ठाव आहे, जे आम्हाला ठाव आहे ते आम्हाला सांगू नका. त्याचं पुढं काय झालं ते सांगा. आम्ही ही वाट बघतोय मॅडम. कसली? अक्षरा मॅडमचं उत्तर येण्याची. हे बघा, आम्हाला काय त्यांचं उत्तर न ग, आम्हाला काडी मोड पाहिजे, काडी मोड. हो मॅडम, ते सगळं होईल, पण कायदेशीर गोष्टींना जरा वेळ लागतोच ना. येळ? अजून किती वेळ द्यायचा आम्ही? हे गोंगडं भिजत ठेवायला आमच्याकडे येळ नाही. आम्ही तुम्हाला रगड पैसा देतो का नाही? हा, मग आम्ही येळ कशा पाहिजे द्यायचा? मॅडम पुढच्या आठवड्यात अपडेट देतो मी तुम्हाला. ते द्याच, पण चुकून बी आमच्याकडे येळ मागू नका. काय पाण्यासारखा पैसा देतोय आम्ही, हा? रगड पैसा घेताय तुम्ही. अजून लागला अजून सांगा, हा? पण या पुढं आम्हाला फक्त काम झालं एवढं सांगायचं, बाकी येळ बिळ मागायचं नाही, कळलं काय? हो मॅडम, पण मॅडम ते एवढं सोपं नाहीये ना. सोपं नाही म्हणजे काय अवघड काय? टॉपचे वकील आहे ना हो तुम्ही? मॅडम कायद्यानुसार सगळं करावं लागतं, ते जरा अवघड. अवघड 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 काय एवढं अवघड आहे ते तरी सांगा. आमच्याकडे सगळे कागद आहेत, त्याच्यावर दोघांच्या सह्या आहेत, मग का थांबलाय काडी मोड ते तरी सांगा. ते जरा त्यांना 6 महिने. 6 महिने? एवढ्यात पोर जन्माला येईल? हा नाही म्हणजे तुमचं काही डोसका पिसका फिरलंय काय? 6 महिने काय म्हणताय तुम्ही? एवढा वेळ नाही आमच्याकडं. पण दोघांचं काउन्सिलिंग तरी. वकील साहेब, आम्ही शिकलेलो नसलो तरी आम्ही कायद्याची सगळी माहिती ठेवतोय. ते काउन्सिलिंग का काय म्हणताय त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा पटशिरी. हा, जास्त वेळ घालू नका आणि एकच मुद्द्याला धरून ठेवायचं काय की मास्तरीनबाईंना शिकलेला नवरा पाहिजे होता. आमचे अधिपती अडाणी आहेत म्हणून त्यांचं कवा पटलंच नाही, पण जगासमोर कसं दाखवायचं म्हणून त्या संसार रेटत होत्या. हा, मोठं भांडण झालं आणि त्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या आणि गेले काही महिने त्या तिथंच राहत्यात, कळलं काय? हो मॅडम. आम्हाला असं वाटतं या मुद्द्यावर तुम्ही काडी मोडाचं नियोजन लावून टाका. करतो मॅडम. त्यांना नांदायचं नाही आणि आम्हाला त्यांना नांदवायचं नाही. त्यांना जे काय पाहिजे असेल, पैसा, प्रॉपर्टी, फॅक्टरी, काय हवं ते सगळं देऊ त्यांना, पण आम्हाला त्यांचं थोबाड बघायचं नाही. हा काडी मोड लवकर होईल हे बघा आणि निघा आता आणि कळवत राहा आम्हाला काय होतंय ते. ठीक आहे मॅडम, येतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.